नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या तासामध्ये इतिहासाचे स्वरूप म्हणजेच इतिहासाची वैशिष्ट्ये कशा प्रकारची आहेत या संदर्भातले विश्लेषण केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला इतिहासाची व्याप्ती, नेमकी इतिहासाची व्याप्ती म्हणजे काय या संदर्भातलं विश्लेषण पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहेच की इतिहास हा विषय असा विषय आहे ज्या विषयामध्ये मानव प्राणी हा या विषयाचा केंद्रबिंदू आहे. मानव प्राण्याने आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये केलेला स्वतःचा विकास, समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास या सर्व बाबींचा अंतर्भाव या विषयामध्ये होतो. इतिहासाच्या व्याप्तीचा विचार करत असताना आपल्याला पृथ्वी तलावरती मानवाच्या जन्मापासून आजपर्यंत जी प्रगती केली आणि या प्रगतीच्या बळावरती मानव हा सर्वशक्तिमान कशा पद्धतीने बनला या सर्व गोष्टींची जी कथा आहे ती इतिहासामध्ये येते. मानव जातीच्या उत्क्रांतीची कथा, मानवी जीवनातील भूतकाळामध्ये घडून आलेल्या बाबींचा कशा पद्धतीनं स्वतःच्या उन्नतीसाठी मानवाने विचार केला या सर्व गोष्टींचा विचार जो आहे तो विचार या विषयामध्ये येतो. आता याचा विचार जर आपण केला तर मानव वंशाचा सर्व भूतकाळ आणि या भूतकाळाच्या पार्श्वभूमीवरती त्याने केलेली प्रगती, जी व्यक्तिगत काळातील घटनांचं वैशिष्ट्य जाणण्यामध्ये निष्णात आहे ती व्यक्ती स्वतःच समकालीन घटनांचं मूल्यमापन करण्यामध्ये चूक करणार नाही असं काही तत्वज्ञ म्हणतात. म्हणजे इतिहासाच्या अभ्यासकाने वर्तमान काळातील समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन मिळते आणि भविष्य काळासाठी देखील काही अंदाज करता येतात. इतिहासाची व्याप्ती ठरवत असताना काही वैशिष्ट्ये आपण लक्षात घेतली पाहिजेत आणि ही वैशिष्ट्ये म्हणजे इतिहासातून ज्या शाश्वत तत्वावरती मानवी स्वभावाची बैठक आधारित आहे त्या तत्वांची मानवाला ओळख होते. म्हणजे मानवी स्वभाव या विषयातून आपल्याला अभ्यासता येतो. काही ठराविक मर्यादेपर्यंत भावी घटनांचा अंदाज देखील करता येतो, पण विज्ञानामध्ये ज्या पद्धतीच्या भाकीत करता येतं, भावी घटनांचा अंदाज निश्चितपणे करता येतो त्या पद्धतीनं विज्ञानामधले अंदाज जसे तंतोतंत ठरू शकतात तसे मात्र इतिहासामधले, सामाजिक जीवनामधले नेमकं काय केल्यावर काय होईल याचे अंदाज निष्णात पद्धतीनं आपल्याला निश्चित पद्धतीनं व्यक्त करता येत नाही. म्हणजे मानवी इतिहासाच्या अभ्यासाच्या माध्यमातून जीवनाची मूल्ये आपल्याला या विषयातनं अभ्यासता येतात, समजून घेता येतात. म्हणजे सुरुवातीला अगदी प्रारंभी इतिहासाची व्याप्ती राजे, राण्या, राजपुत्र, राजमहल म्हणजे हिस्ट्री फ्रॉम अबो याच्या पुरती मर्यादित असलेलं आपल्याला दिसते. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींचा इतिहासामध्ये जाणीवपूर्वक उल्लेख केलेला नसे, तसं मानलंही जात नसे. कर्तृत्ववान व्यक्ती, कार्लाइलने तर म्हटलेलं आहे की थोर महापुरुषांचे चरित्र म्हणजे इतिहास. म्हणजे ती इतिहासाची व्याप्ती काळाच्या प्रवाहामध्ये विकसित होत गेलेली आपल्याला दिसते. काय घडले याचं वर्णन करणं, ते कसे घडले याची चर्चा करणं आणि त्या घटनांचं शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून पृथक्करण करणं या सगळ्या बाबींचा अंतर्भाव जो आहे तो इतिहासाच्या व्याप्तीमध्ये होतो. म्हणजे इतिहासाच्या व्याप्तीमध्ये विविध प्रकारचा इतिहास, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, त्याला आपण इंटर डिसिप्लिनरी अप्रोच असं म्हणतो, संपूर्ण मानवजातीप्रती असलेली व्यापकता, उदात्त दृष्टिकोन, भूत, वर्तमान, भविष्याची सांगड या गोष्टींचा अंतर्भाव इतिहासाच्या व्याप्तीमध्ये आपल्याला करता येतो. वर्तमान काळ हे भूतकाळाचेच एका अर्थाने अपत्य असते आणि वर्तमान काळ हा कालांतराने भूतकाळामध्ये परावर्तित होणारा असतो. वर्तमान काळातील समस्या, प्रश्नांचं मूळ हे भूतकाळामध्ये शोधता येतं, वर्तमान सुधारता येतो आणि भविष्य घडवता येतो. म्हणजे आजचा वर्तमान हा एका अर्थाने उद्या भूतकाळ बनणारच आहे. त्या दृष्टीने इतिहासाचा संबंध वर्तमान काळाशी असतो आणि भविष्य काळाशी देखील असतो. म्हणजे E.H. कार्नेनी अन एंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट असं का म्हटलेलं आहे? कारण वर्तमान हा निश्चितपणे भूतकाळामध्ये परावर्तित होणारा असतो आणि या भूतकाळामध्ये परावर्तित होत असताना सर्वंकष जीवनामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय या सर्व स्तरातील लोकांच्या कलेचा समावेश होत असताना आपल्याला दिसतो.
इतिहासाच्या विविध व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाची व्याप्ती जी आहे ती समजून घेता आलेली आहे. आता इतिहासाच्या व्याप्तीचं सविस्तरपणे आकलन करत असताना प्राचीन कालखंडातील इतिहासाची व्याप्ती, मध्ययुगीन कालखंडातील इतिहासाची व्याप्ती आणि आधुनिक कालखंडातील इतिहासाची व्याप्ती याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला दिसतो. हा बदल का घडून आला, या बदलाच्या पाठीमागे कोणत्या प्रेरणा काम करत होत्या, या संदर्भातलं विश्लेषण आपल्याला सविस्तरपणे करता येतं. आता हे विश्लेषण करत असताना आपल्याला सविस्तरपणे इतिहासाची व्याप्ती कशा पद्धतीनं घडून येते याचाही आढावा घेता येतो. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे इतिहासाच्या कार्यामध्ये विचार करत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ही गोष्ट म्हणजे काय घडले याचं वर्णन करावं लागतं, कुठे घडले याचं वर्णन करावं लागतं, घटना कशी घडली याचं वर्णन करावं लागतं, थोडक्यात कार्य कारण भाव स्पष्ट करावा लागतो. घडलेल्या घटनेचं शास्त्रीय दृष्टिकोनातून पृथक्करण करावं लागतं आणि आपल्याला जी इतिहासाची कार्य आहेत ती शास्त्रीय, काल्पनिक, वाङ्मयी अशी त्याची कॅटेगरी देखील करता येते. ही तिन्ही कार्य अपेक्षित असताना तिन्हीच प्रमाण सारखं असावं असं अपेक्षित आहे, कारण त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ नये अशी अपेक्षा आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला इतिहासाची व्याप्ती निश्चित करता येते. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे मानव केंद्रित अभ्यास इतिहास या विषयामध्ये केला जातो. सर्व हालचालीचा मानवाच्या आढावा म्हणजे खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या कालखंडामध्ये मानवाने आपल्या संकटावरती मात करून, संघर्ष करून स्वतःला घडवत असताना ज्या ज्या संकटांचा सामना करावा लागला त्या संकटावरती मार्ग काढून स्वतःला घडविण्याची जी प्रक्रिया आहे ती ऐतिहासिक कालखंडामध्ये मानवाने केलेली आहे. समाज जीवनामध्ये असणारे सर्व अंग, या सर्व अंगांचा समावेश या विषयामध्ये होतो. कोणत्या अर्थाने? मग आपली संस्कृती, श्रद्धा, विश्वास, कला, नीतिमत्ता, चालीरीती इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला इतिहासामध्ये करावा लागतो, कारण मानवाने स्वतःला घडवत असताना या सर्व गोष्टींचा आधार घेतला आणि या आधारावरती स्वतःचं जीवन जे आहे ते संपन्न करण्याचा प्रयत्न केला. इतिहासकाराला ऐतिहासिक तथ्यांचं विश्लेषण करण्यासाठी या सर्व पार्श्वभूमीवरती संदर्भ साधने प्राप्त करावी लागतात आणि घटनेचं पृथक्करण करून आपल्याला याचा विचार करावा लागतो. इतिहासामध्ये याच्यासोबत अनेक गोष्टींचा समावेश होतो, जे राजकीय, धार्मिक, बौद्धिक, सामाजिक, तात्विक, नैतिक, भावनात्मक अशा सर्व कृतींची नोंद इतिहासामध्ये केली जाते. इतिहासाला मानवाच्या पराक्रमाची तसेच त्याच्या यश अपयशाची देखील दखल घ्यावी लागते. यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे राजकीय इतिहासाच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यासता येते. पुणे एकेकाळी इतिहास म्हणजे केवळ राजा महाराजांची कथा याच्यापुरता मर्यादित असणारा हा विषय होता. काळाच्या ओघामध्ये केवळ राजकीय इतिहास नाही, म्हणजे केवळ नोंदी नाहीत किंवा सनावळ्या नाहीत, तर सामाजिक आणि आर्थिक जीवन देखील महत्वाचे आहे असं मानलं गेलं आणि राजकीय इतिहासाकडून इतिहासाची व्याप्ती विस्तारित होऊन ती सामाजिक आर्थिक इतिहासापर्यंत पोहोचली. अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा अभ्यास हे महत्वाचे विषय गणले गेलेले आहेत. कामगार चळवळी, वर्ग संघर्ष, देशी विदेशी व्यापार, हस्तकला, व्यवसाय, व्यापार, शेती असा इतिहासाचा जो भाग आहे तो विस्तारित केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आता हे का होऊ शकलं? कारण वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधनं प्रकाशात येतात. कल्पना करा, 1920 पर्यंत आपल्याला सिंधू संस्कृतीचा शोध लागण्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत इतिहासाच्या बद्दलच्या आपल्या कल्पना काय होत्या? अलीकडच्या कालखंडामध्ये सिंधू संस्कृतीच्या पूर्वी सुद्धा खंबात संस्कृती अस्तित्वात होती याचे पुरावे सापडलेले आहेत. म्हणजे आपल्या इतिहासाच्या आकलनामध्ये दिवसेंदिवस भर पडत जातात आणि इतिहासाची व्याप्ती विस्तारित होत जातात. तथ्य जी आहेत त्या तथ्यांना साधनाच्या पटलावरती घासून तपासून बघितल्याच्या नंतर आपल्या हे लक्षात येतं की इतिहासाच्या संदर्भातलं जे आपलं आकलन आहे ते आकलन नवीन साधन प्रकाशामध्ये आल्याच्या नंतर त्या आकलनामध्ये निश्चितपणे बदल होतो.
म्हणजे आर्किओलॉजीने इतिहासाचं विश्लेषण करण्याची पद्धत बदलून टाकली. आर्किओलॉजी हे विज्ञानाच्या कसोटीवरती खरं उतरणारं साधन आहे. उत्खननामध्ये सापडलेल्या मानवी सांगड्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून निश्चितपणे आपल्याला काही निष्कर्ष काढता येतात, ज्या निष्कर्षांना वैज्ञानिक आधार प्राप्त झालेला आहे. पुरातात्विक साधनांच्या माध्यमातून सत्य इतिहास पुढे आपल्याला आणता येतो. म्हणजे तंतोतंत सत्य शोधन करण्याचा प्रयत्न इतिहासकाराच्या माध्यमातून त्याला वैज्ञानिक दर्जा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राचीन कालखंडातील वेगवेगळ्या प्रवाहांचा जर आपण विचार केला तर इतिहास लेखनाची सुरुवात मूलतः ग्रीकांनी इतिहास लेखनाची सुरुवात केली. हिरोडोटस यांनी ग्रीकचा इतिहास आपल्यासमोर साध्यंत रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला. इतिहासाची व्याख्या करत असताना हिरोडोटस यांनी मनोरंजक आणि अविस्मरणीय भूतकालीन घटनांचा संच अशा प्रकारची व्याख्या केली. म्हणजे इतिहासकार ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीनं विश्लेषण करण्याचा तो प्रयत्न करतो असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे थोडक्यात ज्या कालखंडामध्ये इतिहास लिहिला जात होता त्या कालखंडामध्ये आजूबाजूला नेमकं कोणत्या प्रकारचं वातावरण होतं आणि या वातावरणाचा नेमका कोणता प्रभाव पडत होता, तो प्रभाव त्या कालखंडातल्या इतिहास लेखनामध्ये आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे नवनवीन विचार प्रणाली असो किंवा सामाजिक सांस्कृतिक घटक असो, याचा विचार जो आहे तो विचार देखील आपल्याला समजून घेता येतो, अभ्यासता येतो. प्राचीन कालखंडामध्ये राजकीय घटना, युद्ध, लढाया हा मुख्य विषय जो होता तो विषय मुख्य अध्ययनाचा किंवा अभ्यासाचा होता. थोडक्यात प्राचीन कालखंडातील इतिहासाची व्याप्ती आपल्याला विशिष्ट राजकीय घटनांपुरती मर्यादित असलेली दिसते. कालांतराने इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून ते मध्ययुगीन कालखंडाच्या इतिहासापर्यंत या व्याप्तीमध्ये वाढ झाला. म्हणजे राजकीय पटलावरील घटना आता सामाजिक पटलावर, आर्थिक पटलावरती तपासून पाहिल्या जाऊ लागल्या आणि धर्मनिष्ठ इतिहास लेखनालाही या कालखंडामध्ये महत्व प्राप्त झालं. संत चरित्र, संत महात्म्य, आध्यात्मिक जीवन, लौकिक पारलौकिक जीवन या संदर्भातलाही विचार मानव करू लागला आणि इतिहासाची व्याप्ती केवळ राजा महाराजांपुरती मर्यादित जी होती ती आता विस्तारू लागली.